नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो मित्रांनो. हा जो जी-आर असणार आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे जी-आर असणार आहे. इतर व मागास बहुजन कल्याण विभागातर्फे जी-आर असणार आहे मित्रांनो. इतर मागास बहुजन कल्याण विभागासाठी विविध संवर्गांची पदे निर्माण करण्याचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. तर पदांबद्दल बोलायला गेलं मित्रांनो, कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, क्लर्क म्हणजे लिपिक आणि शिपाई अशी प्रवर्गासाठी इथं व्हॅकन्सी इथे काढलेली आहे मित्रांनो. 2000 नवीन पदं निर्माण केलेली आहेत. ओके, नव्याने पदं. तर पदे कशा पद्धतीने असणार आहे, किती पदे असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, संपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे आणि कधीपासून तुझं अप्लाय करण्यास चालू होणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ओके, ते लेटेस्ट जी आर असणार आहे. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता केव्हाही. ओके, तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जी आर आणि गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी आणत असतो आपल्या चॅनलला. चला तर मग सुरू करूया मित्रांनो. आता हे जे असणार हा जी आर जो असणार आहे, इतर मागास बहुजन कल्याण या विभागासाठी विविध संवर्गातील पदे नव्याने निर्माण करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून, महाराष्ट्र शासनाकडून मित्रांनो. ओके, दिनांक तुम्ही बघू शकता मित्रांनो, 10 सप्टेंबर 2024 चा जी आर असणार आहे. हा लेटेस्ट जी आर असणार आहे. ओके, तर प्रस्तावना हे बघून घेऊया मित्रांनो. प्रस्तावनामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या 9/3/2017 अधिसूचनेद्वारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार नव्याने निर्माण झालेल्या विभागाकरिता उपसमितीने दिलेल्या मान्यतेस अनुसरण इतर मागास बहुजन कल्याण विभागाकरिता विविध संवर्गामधील 79 सचिव पदासह पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो. हे सांगण्यात आलेलं आहे. ओके, किती पदांसाठी? 79 एकूण. ओके, सचिव पदासह. त्याच्यानंतर मित्रांनो, विभागामध्ये विभाग इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, लाभार्थ्यांकरिता, विद्यार्थ्यांकरिता विविध लोकोपयोगी योजना राबवण्यात येतात. विभागातील कामकाजाची दिवसेंदिवस वाढणारी व्याप्ती विचारता घेता विभागाच्या स्तरावर मंजूर असलेल्या प्रतिबंधानुसार कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखन या पदाची प्रामुख्याने कमतरता जाणवत होती मित्रांनो. आता तुम्ही इथं बघू शकता, इथं काय लिहिलेलं आहे त्यांनी. जसं की तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक या लिखित टंकलेखनसाठी त्यांनी पदे काढलेली आहे. ओके, त्यामध्ये मित्रांनो आता त्यामुळे उपसमितीने दिनांक 12/6/2024 रोजीच्या 4थ्या बैठकीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्थापनावर विविध संवर्गातील 24 पदे नव्याने निर्माण करण्याबाबतच्या प्रस्तावांना मान्यता देण्याची शिफारस केली. त्या अनुसरूनुसार उच्चस्तरीय सचिव समितीने मंगळवार दिनांक 8/10/2024 रोजीच्या बैठकीमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या स्थापनेवरील विविध संवर्गातील 24 पदे नव्याने निर्माण करण्याची मान्यता दिलेली आहे मित्रांनो. ओके, तर त्यांनी आता सध्यापुरती 79 पैकी 24 पदे इथं मान्यता त्यांना मिळालेली आहे 24 पदे निर्माण करण्यासाठी. हे जे पदे असणार मित्रांनो इथं परमनंट पदं पण असणार आहे आणि काही कटांतरी पदं पण असणार. तुम्हाला मी सांगणार आहे आता ते कोणते असणार. ओके, बाकीचे जे परमनंट पदं असणार आहे, कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, टंकलेखन शिपाई पदे जे असणार आपलं कटांतरी पद्धतीवर असणार. ओके, त्यास अनुसरण 24 पदांची मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधानात होती. म्हणजे आता 24 पदांची मान्यता इथं मिळालेली आहे मित्रांनो. ओके, आता आपण त्याच्यामध्ये आता बघूया कोणते कोणते 24 पदे दिलेले आहेत शासन निर्णयामध्ये. ओके, शासन निर्णय मित्रांनो, उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेनुसार इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत खालील तक्त्यातील 24 पदे ते निर्माण केलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यापैकी 20 पदे नियमित म्हणजे परमनंट पदे असणारे 20 परमनंट व्हॅकन्सीमध्ये 20 पदे, 4 पदे जे असणार मित्रांनो बाह्य स्रोताद्वारे घेण्यात येण्यात आहे, मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे 4 पदे जे असणार मित्रांनो आपल्याला कटांतरी पद्धतीने असणार आपल्याला बाह्य यंत्रणेद्वारे. ओके, लक्षात असू द्यायचं, बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे. ओके, तर नियमित पदामध्ये कोणते असणार आहे आपण ते बघूया. इथं पदनाम दिलेले आहे, वेतन श्रेणी व पदसंख्या. ओके, सॉरी मित्रांनो एक मिनिट. ओके, इथं पदसंख्या आपण बघून घेऊया त्यांच्यामध्ये कोणते कोणते असणार. पहिलं पद आपलं कक्ष अधिकारी. इथं सॅलरी तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे 17 सॅलरी असणार स्टार्टिंग बेसला. ओके, तर सॅलरी पण तुम्ही बघू शकता भारी प्रमाणात इथं 47,600 पासून 1,22,800 एवढी आपल्याला स्टार्टिंग सॅलरी बघण्यात मिळते मित्रांनो. 47,600 एवढी स्टार्टिंग सॅलरी आपल्याला असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला HRA, DA, PF वगैरे सगळं आपल्याला जे असणार मित्रांनो डिडक्ट करून आपल्याला कॉन्ट्रीब्युशन असं सगळं मिळून आपल्याला 1,22,000 पर्यंत आपली सॅलरी जाते. 6 पदं असणार आहे मित्रांनो.
सहाय्यक कक्ष अधिकारी मित्रांनो आपल्याला स्टार्टिंग आपल्याला असणार आहे 14 सॅलरी बेस 38,600 आपला बेसिक पे असणार मित्रांनो. तर आपल्याला 1,22,800 एवढी सॅलरी इथे बघण्यात मिळते मित्रांनो. ओके. तबीर निकून आपल्याला 6 पदे असणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो लिपिक टंकलेखन इथे A6 आपली सॅलरी बेस असणार आहे मित्रांनो. 21,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार आहे मित्रांनो. इथे एकूण 8 पदे असणार आहे मित्रांनो. ओके. एकूण इथे 20 पदे आपल्याला हे नियमित प्रमाणे म्हणजे इथे परमनंट पदे असणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या सेवा. आता मनुष्यबळचा सेवा इथे दिलेल्या मित्रांनो शिपाई पदासाठी इथे 4 पदे असणार आहे एकूण. ओके. शिपाईसाठी एकूण 4 पदे घेण्यात आली बाह्य यंत्रणेद्वारे. त्याच्यामध्ये मित्रांनो आता इथे लक्षात असू द्यायचं मनुष्यबळ संख्येच्या मर्यादित सेवा आवश्यकतेनुसार बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या दिनांक 27/4/2022 शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मनुष्यबळाच्या मर्यादित बाह्य स्वतःद्वारे घेण्यात मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके. सदर पदांच्या वेतन व इतर बाबींसाठी येणारा खर्च मागणी क्रमांक विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग कल्याण विभाग या लेखाशीर्षाखाली नियमित पदांसाठी एक वेतन व बाह्य स्वतःसाठी एकूण 10 गटांची सेवा मंजूर अनुदानातून भागवण्यात येत आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. आणि आपल्याला परिशिष्ट 1 मध्ये नियमित 20 पदे कारवाई सामान्य प्रशासन विभागाने करावी असं सांगण्यात आलेले मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचा हा GR आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती समजलेली असेल नक्कीच प्रमाणे. ओके. आणि आवडली पण असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो आता नवीन पद येणार आहे मित्रांनो. या नवीन पदाचा अभ्यासक्रम वगैरे काय असणार आहे आता भरण्यासाठी अजून आता टाइम अजून आलेला नाही मित्रांनो. भरण्यासाठी अजून कुठं आलेले नाही इथं फॉर्म वगैरे. तर आता लवकरात लवकर ते भरण्यासाठी पण येतीलच मित्रांनो. ओके. तर आपल्या तयारीला लागायचं आहे मित्रांनो. अशा भरती अजून खूप साऱ्या भरती येणार आहे मित्रांनो. खूप साऱ्या ठिकाणी नवीन नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. अजून खूप सारे GR मी बघितलेले आहे. ते पण तुमच्यासमोर मी लवकरात लवकर सादर पण करणार आहे. आणि लवकर त्याच्या भरती पण जाहीर होणार आहे मित्रांनो. तर आपण अभ्यासाला लागून जायचं आहे. ओके. जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करायचं मित्रांनो. अशा अपॉर्च्युनिटी परत परत येत नाही मित्रांनो. अजून खूप साऱ्या जणांना माहिती नाही असे वॅकेन्सी येणार आहे म्हणून आपण तयारीला लागायचं आहे आणि त्याचा फायदा घेऊन घ्यायचा मित्रांनो त्याच्यामध्ये. ओके. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आणि तुम्हाला जर PDF लिंक पाहिजे असेल मित्रांनो तर आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअपला जाऊन डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. ओके. तिथे मी सेंड करून देणार आहे. ओके. आणि तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज पण करू शकता मित्रांनो. याची जेव्हा आपण भरती येईल मित्रांनो तेव्हा लगेच आपण तुमच्या व्हिडिओ पण सादर करू मित्रांनो. तोपर्यंत आपल्याला याची वाट बघावी लागेल. आणि अजून खूप साऱ्या भरत्या वगैरे येणार ते GR वगैरे आले ते पण मी या चॅनल लवकरात लवकर अपलोड करणार आहे मित्रांनो. ओके. तोपर्यंत जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा या व्हिडिओला. चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंट योजना प्रायव्हेट जॉब्स गव्हर्नमेंट जॉब्स सगळे जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण इथे घेऊन येत असतो मित्रांनो. ओके. असेच आपल्याला व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आपण आता भेटूया नेक्स्ट